तर बघा मी इथे ही जी काटवल आहे विकत आणलेली आहे. तर बघा आता ह्या सीझनमध्ये ही छान मार्केटमध्ये मिळतात आणि ताजे ताजे ही मार्केटमधून आणलेली आहे आणि इथं हिची भाजी मी बनवून घेणार आहे. तर बघा ही मी छान गोल गोल पातळ पातळ कापून घेत आहे आणि ही कापून घेतल्यानंतर छान प्रकारे भाजी बनवून घ्यायची आहे. तर बघा हे सर्व कापून झालेले आहे. आता मी ते कांदा मिरची टमाटर वगैरे सर्व कापून यामध्ये थोडं आलं लसूण पेस्ट थोडं मी ते हे बारीक करून घेणार आहे आणि हे यामध्ये टाकणार आहे. तर सुकी भाजी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे पाणी वापरणार नाही आहे. तर मी इथे बघा इथे कांदा हे आलं लसूण आणि सगळं ते बारीक करून घेतलेलं आहे. आता ही कांदा मिरची वगैरे सगळं आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि छान प्रकारे कलर येईपर्यंत म्हणजे थोडं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर ते थोडे चणा डाळ त्यामध्ये टाकायची आहे. चणा डाळ टाकल्यानंतर त्याची पेस्ट केलेली आहे ती पण टाकायची आहे. तर आता छान तिखट मीठ मसाला वगैरे सर्व टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि टमाटर टाकल्यानंतर ते जे आपण काटवल चिरलेले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि ही जी भाजी आहे ही थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं आपल्याला वाफेवर शिजू द्यायची आहे. त्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे. थोडं किंचितसं पाणी टाकायचं आहे आणि इथे बघा ही भाजी इथे तयार झालेली आहे. तर कशी वाटली नक्की सांगाल. धन्यवाद.